अगोदर लोकसभा, त्यानंतर विधानसभा, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, विधान परिषदा या एकामागून एक मॅरेथॉन निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्या होत्या. जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपलेल्या तब्बल 99 ग्रामपंचायती नगर जिल्ह्यात आहेत. याशिवाय 2026 मध्ये अजून 768 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याचे सांगितले गेले. आता या सगळ्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहे, परंतु यातील तब्बल 843 ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच होईल अशा शक्यता वाढल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता 24 जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर पुढच्या 5 दिवसात म्हणजेच 29 जुलैपर्यंत हरकती घेतल्या जाणार असून त्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 843 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार असल्याने नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण गरम होणार आहे. नेमका काय आहे हा निवडणूक कार्यक्रम आणि या निवडणुका नेमक्या कधी होतील, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्ह्यातील 2024-25 या आर्थिक वर्षात रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे. आता त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्ह्याभरातील 769 ग्रामपंचायतींचा 5 वर्षाचा काळ संपला. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. नगरपालिका निवडणुकीची आणि त्यानंतर महापालिका निवडणुकांमुळे ही प्रक्रिया रखडली. या सर्व निवडणुका 31 जानेवारी अखेर संपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, परंतु तसेही झाले नाही. फेब्रुवारी 2026 मध्ये अजून ग्रामपंचायतींची मुदत संपली. गेल्या 2.5-3 वर्षांपासून हाच खेळ सुरू राहिल्याने तब्बल 1000 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज आले. आता बहुतांश निवडणुका संपल्यावर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा घाट घातला. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 एप्रिल 2026 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. येत्या 24 जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच दिवाळीच्या अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील अशा शक्यता आहेत. त्याच दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूकही होईल. या दोन्ही निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील ते आकडे एकदा समजून घेऊ. सर्वात जास्त ग्रामपंचायती या पारनेर तालुक्यात आहेत. पारनेरमध्ये 88, पाथर्डीत 79, श्रीगोंद्यात 62, नगर तालुक्यात 60, नेवासा तालुक्यात 59, कर्जत तालुक्यात 55, जामखेड तालुक्यात 49, शेवगाव तालुक्यात 48, राहुरी तालुक्यात 44, कोपरगाव तालुक्यात 29, श्रीरामपूर तालुक्यात 27, राहाता तालुक्यात 25, संगमनेर तालुक्यात 14 आणि अकोले तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सरपंच पद हे जनतेतून असल्याने सरपंच होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. गावातील वाढदिवस, अंत्यविधी, दशक्रिया विधी, सार्वजनिक कार्यक्रम, दिंड्या, लग्न सोहळे या सगळ्यांना या पुढाऱ्यांची वर्दळ दिसून येत आहे. इच्छुक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सध्या गावातील चौकात दिसू लागले आहेत. उमेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून उमेदवार जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र आणि मालमत्तेचे सुधारित नमुन्यातील शपथपत्र यांसारखी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे गोळा करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये इच्छुक धावपळ करताना दिसत आहेत. गावातील प्रमुख चौक, हॉटेल्स आणि चावडीवर सध्या इच्छुकांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आपले पॅनल मजबूत करण्यासाठी भावकीतील आणि गावातील प्रमुख व्यक्तींची मनधरणी केली जात आहे. ऐन निवडणुकीत मतदारांची नाराजी नको म्हणून उमेदवार गावातील सुखदुःखाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेऊन फिल्डिंग लावत आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.